जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश मामा कोमने, सन्मान्य व्यासपीठ राजेंद्र बापू, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे इथे उपस्थित असलेले ज्येष्ठ पदाधिकारी, गावातले सगळे स्वाभिमानी निष्ठावंत कार्यकर्ते, शिवसेनाचे सगळे इथे उपस्थित असलेले पदाधिकारी, काँग्रेस महाविकास आघाडीचे सगळे आणि इथं उपस्थित असलेले सगळे माझे तरुण मित्रांनो, तर आता सुरू करायच्या आधी लोकसभेचा आपण एक थोडक्यात आढावा घेऊया. म्हणजे आपण कुठं आहोत, आपल्याला कसं कुठं काम करावं लागेल हे सगळं आपल्याला समजेल. लोकसभेला आपल्याकडे बहुतेक 3 बूथ होते गावामध्ये, आता वाढले 70, 71 असे 3 बूथ आहेत. गावठाणात आपण 290 नि पुढे लीड, 290 70 ला 134 लीड आणि 71 ला 82 लीड. सगळ्यात जास्त लोकसंख्या बहुतेक इथंच अनेक वेळेला गावात आलोय. परत एकदा ही संधी घेतो, तुम्हाला सगळ्यांना मनापासून आभार मानतो, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आपल्या गावामध्ये किंवा सगळ्या गावामध्ये जिथं जातोय, कुठलंही काम करत असताना आपण एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. आवाज येतोय का? लांबपर्यंत जातोय आवाज, थोडं थांबतोय तिथं पण लांबपर्यंत जातोय आवाज येतोय. पुढे या ना, बसायचं पुढे ओढून ओढून माझाच आवाज पूर्ण गावाचा आता कुठलंही काम करत असताना एक पाऊल माणसाने पुढंच गेलं पाहिजे, मागं परत आता येता कामा नये. आणि त्याच्यामुळे जे आपलं पहिलं बूथ आहे तिथं आपण 290 ने आपण पुढे 290 लई काही नाही अपेक्षा ठेवत नाही. तुम्ही जेवढं द्यायचं होतं भरभरून ते दिलंय लोकसभेला, पण 290च 300 कसं होईल हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. फक्त विचार नाही, प्रयत्न कष्ट आपण सगळ्यांनी घेतले पाहिजे. मग कुठेतरी आपलं 290च तिथं 300 होतंय, 300 वर जाते. आणि 300 ला जाण्यासाठी फक्त 10 मतं आपल्याला पाहिजे. एक आपण मोठं कुटुंब जरी आपल्याकडे वळवू शकलो तरी ती 10 मतं आपल्याला मिळत आहेत. म्हणजे जे लोकसभेला आपल्या सोबत नव्हते असे, म्हणजे 290चा लीड आपल्याला टिकवायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला 300 वर जायचंय. हे काम आपल्याला सगळ्यांना करावं लागेल. मला जास्त आपल्या या गावाची काळजी नाहीये तरडोळीची, परत कधी जेव्हा केव्हा आलो इथं तुम्ही नेहमी मोठ्या संख्येने आमचं सगळ्यांचं स्वागत करता. आता आपलं कुठलं स्वाभिमान यात्रा बहुतेक आपण इथं येत नाही, गणपती मंडळापासून इथं घेतलेलं आभार दौरा बहुतेक इथं येत मंदिरामध्ये. आणि नेहमी तुम्ही मोठ्या संख्येने येता, आमचं स्वागत करता, आम्हाला पण इथे यायला आनंद वाटतो. दुसरं 134 मतांनी आपण पुढे 134 आता 150 कसं करायचं? शेवटी 150 आणि 134 150 म्हणायला पण जरा चांगलं वाटतं, पण जर 150 लीड आपल्याला करायचं असेल तर मग फक्त 15 मतं आपल्याला वाढवायची. परत 2 कुटुंब जरी आपल्याकडे वळवू शकलो जे लोकसभेला आपल्या सोबत नव्हते तरी आपलं आपण 150चा आकडा आपण काढतो. आणि तिसरा बूथ, आता हे बूथ क्रमांक बदलले असतील ना एखाद्या वेळेस, 70, 71, 72 एकानेच पुढे दिले. 71 फॉरवर्डिंग 71 आपण 82
मतांनी पुढे तिथं थोडं आपण जरा लक्ष अजून घालू शकतो. 80 मतांनी पुढं थोडं ते 100 कसं करायचं हा प्रयत्न आपण केला पाहिजे.